हुंकार 12 वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटला होता. अनघाने पुन्हा एकदा देशमुख सदनमध्ये पाऊल ठेवले. हे तेच घर होते जिथे कधी काळी ती स्वप्नांचे काजवे घेऊन सून म्हणून आली होती. पण आज काळ बदलला होता. घरासमोर पांढरा मंडप होता आणि आतून रडण्याचे आवाज येत होते. निलेशची दुसरी पत्नी रश्मी आता या जगात नव्हती. अनघाला पाहताच उपस्थित नातेवाईकांच्या नजरा तिच्यावर खेळल्या. अनघा शांतपणे तिची सासू सुमतीताई जवळ गेली. सुमतीताईंच्या मांडीवर रश्मीचा 7 वर्षांचा मुलगा आर्यन हुंदके देत होता. समोरच निलेश सुन्न नजरेने जमिनीकडे पाहत बसला होता. त्याने मान वर केली आणि समोर अनघाला पाहून तो जागीच थबकला. त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणा आणि आश्चर्याचे संमिश्र भाव होते. काही वेळाने अंत्यविधी पार पडले. अनघाने सुमतीताईंना पाणी दिले. ताईंनी तिचा हात घट्ट पकडला आणि गहिवरून म्हणाल्या, "अनघा, आज तू आलीस. खरंच खूप मोठं मन केलंस ग. माझ्या निलेशने तुझा घात केला, तरी तू आज माझा मान राखायला आलीस." अनघा धीर गंभीर आवाजात म्हणाली, "आई, मी तुमच्यासाठी आले आहे. बाकी कोणाशी माझं देणं घेणं नाही." सुमतीताईंनी विचारले, "माझी सई कशी आहे ग? खूप मोठी झाली असेल ना?" अनघाच्या डोळ्यात चमक आली. "हो आई, ती तिच्या आजीकडे आहे. अगदी तुमच्या संस्कारांत वाढतीये." खोलीत बसलेली असताना अनघाला तो दिवस आठवला, जेव्हा लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला तिने निलेशला ती आई होणार असल्याची गोड बातमी सांगायची ठरवली होती. तिने निलेशच्या आवडीचा निळा ड्रेस घातला होता. पण निलेश घरी आला तो रश्मीचा हात हातात धरून. त्या दिवशी निलेशचे शब्द अनघाच्या कानात अजूनही घुमत होते. "निलेश, हे बघ अनघा, तू कितीही नटलीस तरी तुझं ते काकूबाई पण जात नाही. मला तुझ्यासोबत राहून गुदमरायला होतंय. रश्मी माझ्या स्टेटसची आहे, मॉडर्न आहे. मला तिच्यासोबत आयुष्य जगायचं आहे." अनघा रडत, "पण निलेश, मी तुमच्या बाळाची आई होणार आहे. आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे." "निलेश, सो व्हॉट? मूल कोणाचंही असो, मला रश्मी हवी आहे. तुला हवं तर या घरात राहा, पण एक मोलकरीण म्हणून. कारण पत्नीची जागा आता रश्मीची आहे." त्याच क्षणी अनघाने आपला स्वाभिमान निवडला होता आणि ती एका कपड्याच्या बॅगेसह घराबाहेर पडली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अनघा निघण्याच्या तयारीत असताना निलेश तिच्यासमोर आला. "निलेश," कातर स्वरात, "अनघा, मला वाटलं नव्हतं तू येशील. तू अजूनही बदलली नाहीस. आजही तीच साधी साडी आणि तोच साधेपणा." "अनघा, स्वभाव आणि संस्कार बदलायला मी तुमच्यासारखी संधी साधू नाहीये, मिस्टर निलेश. आणि हो, माझा साधेपणा आता माझी कमजोरी नाही, तर माझी ओळख आहे." "निलेश, अनघा, रश्मी गेल्यावर मला कळलं की मी किती एकटा पडलोय. आर्यनला आईची गरज आहे. सईला वडिलांचं नाव हवं असेल. आपण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करू शकतो का?" अनघाच्या ओठांवर एक तिरस्कारयुक्त हास्य उमटले. "अनघा, नव्याने सुरुवात? निलेश, ज्या दिवशी तुम्ही मला त्या अवस्थेत रस्त्यावर सोडलं, त्या दिवशीच माझ्या मनातला निलेश मेला होता. सईला वडिलांच्या नावाची गरज नाही, कारण तिला तिच्या आईचं नाव लावायला मी समर्थ बनवलं आहे." "निलेश, पण सई माझीही मुलगी आहे. मला तिला भेटायचं आहे. तिला माझ्या संपत्तीत वाटा हवा असेल ना?" "अनघा, तुमची संपत्ती तुमच्यापाशीच ठेवा. सईला मी इतकं स्वावलंबी बनवलंय की तिला तुमच्या तुकड्यांची गरज भासणार नाही. आणि राहिला प्रश्न भेटीचा, तर तिला स्वतःलाच निलेश देशमुख नावाच्या माणसाला भेटण्यात रस नाही." काही दिवसांनी निलेश आर्यनला घेऊन अनघाच्या घरी पोचला. तिथे त्याने सईला पाहिले. ती हुबेहूब अनघासारखी दिसत होती, पण तिच्या डोळ्यांत एक प्रकारची जिद्द होती. "निलेश, सई, मी तुझे बाबा." सईने अनघाकडे पाहिले आणि पुन्हा निलेशकडे बघून शांतपणे म्हणाली, "आईने मला सांगितलंय की माझे बाबा खूप आधीच देवाघरी गेलेत. तुम्ही कोण आहात?" हे ऐकून निलेशच्या पायाखालची जमीन सरकली. निलेश अनघाकडे वळून, "हे तू काय शिकवलंस तिला? तू माझ्यावर अजूनही प्रेम करतेस म्हणून लग्न केलं नाहीस ना? मग हा द्वेष कशासाठी?" "अनघा, चुकीचा अर्थ काढू नका. मी दुसरं लग्न केलं नाही, कारण मला माझ्या मुलीला अशा माणसाची सावलीही लागू द्यायची नव्हती, जो नात्यांची किमान पैशात आणि रंगात मोजतो." "तुमच्यावर प्रेम?" "निलेश, प्रेमाची जागा आता शून्य झाली आहे. माझ्या मनात तुमच्यासाठी आता रागही उरला नाहीये, फक्त कणव उरली आहे." "निलेश, मी कोर्टात जाईन. सईची कस्टडी मिळवीन." अनघा शांतपणे दरवाजा उघडत, "कोर्टात जा किंवा देवाकडे, आता काहीच बदलणार नाही. तुम्ही सईला घेऊन जाऊ शकता, पण तिचं मन
ते तर तुम्ही 12 वर्षांपूर्वीच गमावलं आहे. निलेश, वेळ ही वाळूसारखी असते. एकदा हातातून निसटली की फक्त रिकामे हात उरतात. आज तुमचे हात रिकामे आहेत आणि माझं जग माझ्या सईमध्ये पूर्ण आहे. निलेश हताश होऊन आर्यनचा हात धरून बाहेर पडला. जाताना त्याने वळून पाहिले. अनघा आपल्या मुलीला कुशीत घेऊन खंबीरपणे उभी होती. आज अनघाने केवळ आपला संसारच नाही तर आपला स्वाभिमानही जिंकला होता.